माझ्या नावाला म्हणजे जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारे साहेबांनी मॅडमनी जेव्हा सांगितलं की पोलीस चौकशी कक्षेमध्ये यांना घ्यावं, हेही जबाबदार आहेत, रणजित दादा आहेत, मी आहे, अशी नावं त्यांनी घेतली. खरं तर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच, आम्ही पुण्याला होतो आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो. मग ह्यांनी जाऊन त्या रात्री पहिले ह्यांनाही काय माहित नव्हतं. तोपर्यंत माझं मत आहे की विरोधकांनी मुद्दाम खासदार रणजितदादांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली, 50,000 उपस्थितीमध्ये मागील केलेल्या प्रोजेक्टच्या संबंधात मंजुऱ्या दिलेल्या होत्या, कामं सुरू झालेली आहेत आणि नवीन मंजुऱ्या अजून दादांना मागणी केली, त्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या सर्व गोष्टीचा विचार करता जाणून बुजून चाललेलं काम आणि अनेक मोठ्या ज्या शेकडो कामाच्या मंजुऱ्या दादांनी आणल्यात, त्या मंजुऱ्या ह्या शहराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि दिशा देणाऱ्या ठरणार आहेत. आणि म्हणून त्या सभेमध्ये करोडो रुपयाची कामं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली, उद्घाटन केली. आता राहिला प्रश्न, मला इन्व्हॉल्व का केलं? मला फक्त माझ्यापुरतं सांगायचं आहे की उभाटा अंधारे मॅडम यांनीच सांगितलं की मी इच्छुक आहे नगराध्यक्ष पदासाठी, किंवा ते काय त्यांनी शब्द वापरलाय, संभाव्य उमेदवार आहेत म्हणून. हो, मी आहे संभाव्य उमेदवार, इच्छुक आहे. मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे. अजून पक्षाने मला तिकीट दिलेलं नाही. तिकीट मिळालं तरच मी इलेक्शन लढवेन, नाही मिळालं तर इलेक्शन न लढवण्याची माझी भूमिका आहे. याबरोबरच मी आपल्याला सांगू इच्छितो, रणजित दादांनी या तालुक्यामध्ये जी कामं करून आणली आहेत, मोठी अनेक काम आहेत. कॉर्डनच्या दरम्यान त्यांनी प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही. असं सीसीटीव्ही कंप्लीट 17 तासाचा सीसीटीव्ही आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात त्यांनी घेतलेला DVR आणि रेकॉर्डिंग घेतलेलं आहे. त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र नेलेली आहेत आणि महिन्याचं आपण त्यांना रेकॉर्ड दिलेले आहे DVR मधला. त्यामुळं असं कुठेही निदर्शनात येत नाही की त्या दरम्यान रात्री 1:30-1:45 नंतर कोणी त्या रूम मध्ये गेले किंवा आले, असं काही निदर्शनात नाही. अशा पद्धतीचं रेकॉर्ड आहे. आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली. वॉचमनने आमच्या तिला व रिसेप्शनला नेलं, त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली, तिला कार्ड, तिचा आधार कार्डची झेरॉक्स घेतली, तिचा स्वतः हस्ताक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूममध्ये गेली. ती परत दार तिने उघडलंच नाही. ही हॉटेल मधुदीपच्या बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही करत आहोत. आता राहिला प्रश्न की विरोधकांना रणजितदादाची जी घोडदौड चाललेली आहे, ती घोडदौड रोखण्याचा केलूमानी प्रयत्न हा ते करतायत आणि दादांची घोडदौड ही यशस्वी होणार आहे. ते कुणीही रोखायचा प्रयत्न केला तरी ती रोखली जाणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अंधारे व आगवणे, अंधारे मॅडम, आगवणे मॅडम यांना मास्टर माइंडची कोणाच तरी मागणं आयडियाज आहेत, फूस आहे, कल्पना आहे, सहकार्य आहे, त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. अशी माणसं विकृत प्रवृत्तीची माणसं आहेत. बदनाम करणे हे एवढंच या लोकांचं काम आहे. मला असं वाटतं या विरोधकांनी पूर्वी कोरेगाव पॅटर्न वापरलेला आहे, मान पॅटर्न वापरलेला आहे आणि आता फलटणमध्ये तो सेम पॅटर्न त्यांनी सुरू केलेला आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दादांनी सुरू केलेल्या कामाला, दादांनी सुरू केलेल्या ह्या घोडदौडीला मी निश्चितपणे त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहील, एवढीच मी आश्वासन या ठिकाणी देतो. आणि विरोधकांनी आपली कृती, आपलं एक काम, आपली प्रवृत्ती, आपली जी अत्यंत विकृत प्रवृत्ती तयार झालेली आहे,
ती थांबवावी आणि चांगल्या पद्धतीचा विचार करत या तालुक्यासाठी विकास करण्याचं काम होत असेल तर त्या पाठीशी उभं राहावं एवढीच मी त्यांना विनंती करतो. 10:25 पहाटे 1:30 डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधुदीपच्या गेटवर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला जायचं आहे, परंतु बारामती लांब मला भीती वाटते बारामतीला जायला आत्ता, तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का? वॉचमॅननी सांगितलं हो मिळू शकेल, तुम्हाला द्यायची व्यवस्था करू. आणि त्यांनी गेट उघडलं, तिची 2 व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला. रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःचं नाव लिहिलं, तिचं आधार कार्ड तिने दिलं, तिची झेरॉक्स म्हणून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं. आधार कार्डची झेरॉक्स घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूमकडे गेली. 114 नंबर रूम नंबर 114. गेल्यानंतर रात्री तिने जी रूम बंद केली, ती रात्री उशिरा आली आहे असं समजून तिला उठू नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नाश्त्यासाठी तिला रूम लॉक करण्यात आलं नाही. नंतर मात्र 11 वाजले 12 वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना, चहा मागणं होईना. असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग 12 ते 1 दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरनी रूम बॉयनी रूमला नॉक केलं, त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी. 3 ते 4 परत दार वाजवले, पण तरी आतनं रिस्पॉन्स आला नाही. व मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आला आहे, त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असे दिसतंय, पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळं प्रश्न पडलाय, आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे. मग त्यांनी रंजू बाबांना फोन केल्यानंतर रंजू बाबांनी पोलीस स्टेशनला फोन केला. तो त्या दरम्यान हाही आमचं मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला केला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले. 6:30 ते 6:45 दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला. मगाशी तुम्हाला दाखवलंच CCTV मध्ये. आता दुसरा व्हिडिओ आपल्याकडे आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी नसेल, आत असेल तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की, ती बाबांच्या ऑफिसमध्ये कुठे होती ते सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण. आणि ते शूटिंग चावी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूममधून आत बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली पाहायला मिळाली. हे बघताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार. इथपर्यंतच हॉटेल मधुदीपच्या मॅनेजमेंटचा संबंध राहिला. त्यानंतर पोलीस आले 10-15 मिनिटातच. मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेंट नोंदवायला की अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला संशय तर रूम उघडत नाही. वास्तविकता आम्ही रूम लवकर उघडतो, चाव्या आमच्याकडे असतात, परंतु असं वाटलं की ती लेडी ती फार उशिरा आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो. आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला. अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित डॉक्टरनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेलं निदर्शनास आलं. अशा पद्धतीनं ही गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली. इथपर्यंतच हॉटेल मधुदीपचा संबंध आहे. आता प्रश्न येतो ती ही पत्रकार परिषद का? माननीय सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मधुदीपचा उल्लेख केला. त्यांच्या शेजारी त्या बसलेल्या होत्या जयश्री आगवणे आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी, रणजित दादा आणि माझा.
तो फोटो होता. व्यापाऱ्यांनी सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता. त्यातनं तेवढाच काढून तो फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला सुषमा अंधारेंच्या मार्फत. आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले की ती पीडित जर तिचं घर फलटणमध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का. तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकले असेल भरपूर. त्या बंदरी जागा मालकाने कुलूप लावलेलं होतं आणि ती फ्रस्ट्रेशनमध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली. एक महिला आहे, नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना. एक महिला असू, एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादं जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो. कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाही आहे. रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे. या पद्धतीने आपण दिली. गेल्या 32 वर्षात हॉटेलमध्ये सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेलमध्ये आला नाही आणि त्यामुळं मनातही कुठली शंका नव्हती. त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीस का, एका महिलेला रात्री अपरात्री रूम दिली का. ती जर 18 वर्षाची पुढची असेल तर कुठल्याही महिलेला एकटी असू दोघी असू आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे. आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली. त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठलं तरी बाहेर विल्हेवाट लावून कोण आत आणलं असेल. अशा पद्धतीचं बाहेरचं दुकानं आपल्यावर ओढून घ्यायचा कुणीच प्रयत्न करणार नाही. आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं. तिची एंट्री, तिचा प्रवेश आणि नंतरची तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंटने आता डिक्लेअर केलेले आहेत, क्लिअर केलेले आहेत. ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी 9:30 वाजता झालेला आहे घर मालकीला. याचा अर्थ ती 9:30 पर्यंत जिवंत होती. 9:30च्या पुढे तिने कधी हा उपक्रम केला, कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाहीये. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये ते आलेलं असेल. CCTVच्या तुमच्या TV पाहिल्यानंतर, क्लिप्स पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती. ती रूममध्ये गेली. रिसेप्शनला कॉन्ट्रॅक्ट तिने तिचं नाव रजिस्टरला लिहिलंय. त्याचे झेरॉक्स आपण आणलेले आहेत तुम्हाला बघण्यासाठी. आधार कार्डचे आपण झेरॉक्स तिने स्वतः एंट्री केलेली आहे तिच्या स्वतःच्या अक्षरात. आपण झूम केलं तर इथं मुंडे म्हणून नाव दिसेल आपल्याला. ते मी तुम्हाला कॉपी देतो. मुद्दा मी कलर झेरॉक्स काढलेले आपल्यासाठी दाखवायला. शेवटी दुसरी एंट्री ती त्याचीच आहे, पीडित महिलेची. स्वतःचं हँडरायटिंग, स्वतःचं अक्षर, स्वतःची स्वाक्षरिता आहे, स्वतःचा ऍड्रेस तिने लिहिलेला आहे. ते CCTV फुटेज म्हणून आपण आत्ता बघितलंच. स्वतः रजिस्टर भरलेला आहे. नियमाचा पाठ आहे तो. रजिस्टर एंट्री करताना रजिस्टर कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेक इन करताना. तिचं आधार कार्ड पण घेण्यात आलं. त्या आधार कार्डची कॉपी पण आपल्याला दाखवतो. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण आपल्या हॉटेलमध्ये झालं आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर विरोधकांसह अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या हॉटेल मालकांवर आरोप केले. कसं बघता याकडे आणि काय सांगा. नमस्कार, मी रणजितसिंह दिलीपसिंह भोसले, ओनर हॉटेलमध्ये फलटण. 23 तारखेला 22चा दिवस होता. सकाळी 1:22 MH23 पासिंगची एक ॲक्टिवा हॉटेल मंदीपच्या गेटच्या तिथं येऊन उभे राहिली. उभे राहिल्यानंतर एक महिला व्यक्ती गेटच्या तिथं आल्यानंतर आमच्या वॉचमननी विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की मी बारामतीला चालले. सकाळी आत्ता रस्ता उशीर झाला आहे, आत्ता जाणं काय उचित राहणार नाही, तेव्हा मी सकाळी 9:30 वाजता रूम चेकआउट करणार आहे, बारामतीला पुढे जाणार आहे. असं ऐकल्यानंतर आमच्या वॉचमननी एक माणुसकी म्हणून दार उघडलं. स्वतः वॉचमननी ते महिला असल्यामुळे गाडी आत घेतली, गाडी आत लावली आणि रिसेप्शनला घेऊन आले. रिसेप्शनला घेऊन आल्यानंतर लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्ट प्रमाणे नियमानुसार त्याचं कुठेही उल्लंघन न करता रजिस्टरला मॅडमची आम्ही स्वतः हँडरायटिंगनी त्यांनी एंट्री केली. आधार कार्ड दिलं, त्यांचा त्यांनी ॲड्रेस टाकला, सही केली आधार कार्ड नंबर टाकून आणि CCTVच्या निदर्शनास अंतर्गत एंट्री केल्यानंतर त्या रूम नंबर 114 तेही CCTVमध्ये कव्हर झाले. बरोबर 1:30 आसपास त्यांची एंट्री आहे रजिस्टरला. रजिस्टर मगाशी मी दाखवलं, आपल्याला एक कॉपी त्याची देतो. बरोबर 1:30 त्या रूममध्ये रूम नंबर 114 गेल्या. रूम नंबर 114 आतमध्ये गेल्यानंतर सकाळी 10-11च्या सुमारास
रूम आमची सेवा कशी असते, 24 तास चेकआउटची सेवा असते. तेव्हा 11-12 वाजेपर्यंत आमच्या स्टाफने कुठलाही डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न केला नाही. पण 12 नंतर कुठेतरी राहिलेल्या गेस्टचा फोन पण नाही, फोन रिसीव्ह पण नाही केला गेला, किंवा पाण्याची किंवा नाश्त्याची पण रिक्वायरमेंट नाही आल्यानंतर थोडासा 12 ते 1च्या सुमारास आमच्या स्टाफने दरवाजा बेल वाजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही न उत्तर मिळाल्यामुळं असं वाटलं की कुठंतरी उशिरा आल्यात मॅडम, दमल्या असतील, झोपल्या असतील. त्या अनुषंगाने आम्ही परत 3 वाजता एकदा 3 ते 4च्या दरम्यान आम्ही परत रूम एकदा वाजवली, बेल वाजवण्याचा प्रयत्न केला स्टाफनी. पण त्यानंतरही उत्तर न मिळाल्यानंतर ॲज अ ओनर म्हणून मला मॅनेजरचा फोन आला की असं असं झालेलं आहे, काल रात्री आलेल्या व्यक्ती अजूनही 3 वाजल्यानंतरही त्यांचं कुठेही उत्तर आतमधनं किंवा रिप्लाय येत नाही, का त्यांनी ऑर्डर अजून काय केलेलं आहे, साधी पाण्याची बाटली पण त्यांनी रात्रीपासून मागितलेली नाहीये. मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळं, भाऊबीजेचा कार्यक्रम असल्यामुळं मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते, ॲज अ ओनर म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ॲक्शन घेण्यासाठी. पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर 6:45च्या आसपास रूम उघडण्यात आली. त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे, पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे. मॅनेजर आहेत, वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे, आणि त्यांनी रूम उघडल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यांनी स्वतःच्या ओढणीने गळफास लावून घेतलेला. इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन केला, पोलिसांना तिथे बोलवलं गेलं. त्यानंतरची पुढची प्रोसेस तर आपण बघितलेली. चावी दिली किंवा रूम दिली, तिला बाहेरून मारून आणलं, हॉटेलमध्ये आणलं असं देखील सांगितलं, असं देखील आरोप होतात. नेमकं काय प्रकरण घडलंय ते? हॉटेल लॉजिंगमध्ये असा कुठेही नियम म्हणत नाही की 12 नंतर रूम कुठली द्यायची नाहीये. एक माणुसकी म्हणून महिला आहे, 18 वर्षाच्या वर त्यांचं आय कार्ड आहे, त्यांचं वय 1996चा त्यांचा जन्म आहे आधार कार्डवर. एक माणुसकी म्हणून आम्ही त्यांना रूम दिली, पूर्ण नियमाचं पालन करून, नियमाला धरून आम्ही त्यांना रूम दिली. तिथं कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाहीये. ती ज्यावेळी तुमच्या हॉटेलमध्ये आली, तिची परिस्थिती नेमकी कशी होती? ती टेन्समध्ये दिसत होती, काय नेमकं काय कसं होतं? स्टाफच्या म्हणण्यानुसार थोडासा फ्रस्ट्रेशनमध्ये त्या होत्या, चेहरा थोडासा पडलेला. फुटेज जर आपण बघितलं, सीसीटीव्ही फुटेज मी आपल्याला दिलेले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण जर बघितलं की थोड्याशा दारू उघडण्याच्या वेळी त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशनमध्ये होत्या. बॉडी लँग्वेजमुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन थोडं जाणून येत होतं सीसीटीव्हीमध्ये. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता नेमकी सद्यस्थितीला तुमच्यावर आरोप विरोधक करतायत, तर त्यांना काय सांगा? त्याबद्दल मी काय बोलू इच्छितो नाही, पण परवा दिवशी जे काय चिखल उडवण्याचा प्रयत्न आमच्यावर झाला, आमच्या नेत्यावर झाला, तो खरंच चुकीचा आहे. फलटणमध्ये कुठंतरी विकास होतोय, फलटणचा विकास आहे, फलटण एक वेगळ्या दिशेने फलटणची वाटचाल चाललेली आहे, ते कुठंतरी विरोधकांना खपत नसावं असा माझा अंदाज आहे. त्यामुळे कुठंतरी हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामधनं आम्हाला कुठंतरी आज बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे दादांसहित.